नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। बदलापूर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित डॉक्टर अमोल पाटील यांच्या नाशिकमधील IVF केंद्राची तपासणी केली असता मागील वर्षभरात तब्बल 96 महिलांची बीज खरेदी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलेली म्हणावे लागेल। नेमकं काय पोलीस तपासामध्ये समोर आलं? एकूणच जो काही पोलीस तपास मालती IVF सेंटरमध्ये करण्यात आलेला आहे, त्या फाईल्समधून समोर आलेला आहे, त्यामध्ये जवळजवळ 96 महिलांचे स्त्री बीज जे आहेत ते या ठिकाणी खरेदी करण्यात आले होते। या महिलांची नावं जी आहेत ती पण या ठिकाणी संशयास्पद दिसून येत आहेत। त्यासाठी लागणारे आधार कार्ड पण डुप्लिकेट असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास गंभीरतेने करतायत। नाशिक महापालिका आरोग्य विभाग आणि ठाणे महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त तपासामध्ये एकूण बहुतांशी ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या आश्चर्यकारक अशा आहेत। कारण नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर 25 पेक्षाही अधिक IVF सेंटर आहेत आणि या IVF सेंटरला एवढे मोठ्या प्रमाणात IVF सेंटरची गरज काय शहरामध्ये, असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं पडलाय। या IVF सेंटरच्या खाली काही वेगळी तस्करी तर होत नाही ना, किंवा फक्त मुलं असण्याची जी ज्यांना इच्छा असते त्यांच्यासाठी तर काही मदत होईना, ते SNDT PNCDTच्या कायद्याचं उल्लंघन तर होत नाही ना, हे संपूर्ण प्रकार यामध्ये समोर आलेले आहेत। आणि त्यामुळे आता गंभीरतेनं या प्रकाराची चौकशी केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हे सर्व प्रकरण गंभीरतेने घेतलंय। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।